नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महानोकरी एक्सप्रेस या मराठी यूट्यूब चॅनलवर. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नागपूर उच्च न्यायालय शिपाई भरतीसाठी मराठी व्याकरणाचा सराव प्रश्नसंच क्रमांक 2. याआधी आपण मराठी व्याकरणावर सराव प्रश्नसंच क्रमांक 1 घेतलेला आहे. तो जर बघितला नसेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्यावर जाऊन तुम्ही बघून घ्या. चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजचा आपला पहिला प्रश्न असा आहे, पुढे दिलेल्या पर्यायातून म्हण ओळखा. पर्याय दिलेले आहे, इंगा दाखवणे, बी ओहोटी लागणे, सी कैवार घेणे, डी रोज मरे त्याला कोण डरे. तर यामधून कोणती म्हण आहे? तर ऑप्शन क्रमांक डी, रोज मरे त्याला कोण डरे, ही एक म्हण आहे. पुढचा प्रश्न असा आहे, पिसू या उकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन कसे होते? ऑप्शन आहे ए वाकारांत, बी याकारांत, सी आकारांत, डी इकारांत. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए वाकारांत. पिसूचं स्त्रीलिंगी अनेक वचन काय होईल? वाकारांत होईल. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 3, कोण, काय, आपण, स्वतः यांची रूपे कशानुसार बदलतात? तर ऑप्शन क्रमांक ए लिंगानुसार बदलणारी असतात, बी वचनभेदानुसार बदलतात, सी दोन्ही वचनात सारखी राहतात, डी क्रियापदानुसार बदलतात. तर कोण, काय, आपण, स्वतः यांची रूपे हे दोन्ही वचनामध्ये सारखे राहतात, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, दोन्ही वचनात सारखी राहतात. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 4, शाळेत वेळेवर यावे या वाक्यातील शाळेत या शब्दाच्या विभक्तीचा अर्थ ओळखा. ऑप्शन ए कर्ता, बी अधिकरण, सी करण, डी संबोधन. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी अधिकरण. त्यानंतर आहे प्रश्न 5, खालीलपैकी सामान्य रूप न होणारा शब्द ओळखा. ए भाऊ, बी सिंह, सी फोटो, डी यापैकी नाही. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी फोटो. फोटो या शब्दाचा सामान्य रूप होत नाही. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 6, खेळ या नामाचे सामान्य रूप काय होईल? ए खेळा, बी खेळ, सी खेळी, डी खेळ. खेळ या नामाचे सामान्य रूप काय होईल? खेळा. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए खेळा. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 7, सौंदर्य या शब्दाचा प्रकार ओळखा. ए गुणविशेषण, बी क्रियाविशेषण अव्यय, सी शब्दयोगी अव्यय, डी सर्वनाम. तर सौंदर्य हा शब्द काय दर्शवतो? आपल्याला गुण दर्शवतो, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए गुणविशेषण. सौंदर्य हा एक काय आहे? गुणविशेषण आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 8, जिंकू किंवा मरू, भारताचे शत्रूसोबत युद्ध करू या वाक्यामध्ये कोणता रस आहे? ए करुण, बी शृंगार, सी वीर, डी रौद्र. तर जिंकू किंवा मरू, भारताचे शत्रूसोबत युद्ध करू यामध्ये वीर रस आहे, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी वीर. प्रश्न क्रमांक 9, बालमन या सामासिक शब्दात कोणता समास आढळतो? ए कर्मधारय, बी द्विगु, सी इंद, डी बहुब्रीही. तर बालमन या सामासिक शब्दात कोणता समास आढळतो? तर कर्मधारय हा समास आढळतो, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए कर्मधारय. प्रश्न क्रमांक 10, देशी शब्द ओळखा. खाली दिलेल्या शब्दापैकी आपल्याला देशी शब्द ओळखायचा आहे. तर ए खोली, बी आहे भाऊ, सी सासरा, डी घोडा. तर यापैकी देशी शब्द कोणता आहे? डी घोडा. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी घोडा. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 11, सामान्य सर्वनाम असलेले वाक्य कोणते? ऑप्शन ए आहे कोणी यावे कोणी जावे, बी हा खरी चेंडू आहे, सी कोणी नक्षीस मिळवले, डी कोण आहे तिकडे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए कोणी यावे कोणी जावे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 12, पोलिसांनी चोरास शोधून काढले या वाक्याचा प्रयोग ओळखायचा आहे. ऑप्शन ए आहे सकर्मक भावे, बी अकर्मक भावे, सी कर्मणी, डी सकर्मक कर्तरी. तर पोलिसांनी शोधून काढले, कोणी काढले? तर पोलिसांनी, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल सकर्मक भावे.
मित्रांनो, अशाच प्रकारचे प्रश्न हे मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरतीसाठी विचारण्यात येणार आहे. म्हणून या प्रश्नांचा जास्तीत जास्त सराव करणे खूप आवश्यक आहे. तुम्ही या प्रश्नांचा जेवढा जास्त सराव कराल तेवढं तुमच्यासाठी फायद्याचं राहील. तर चला बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 13. 2 शब्द जोडताना कोणते चिन्ह वापरतात? ए. अपसारण चिन्ह, बी. स्वल्पविराम, सी. अपूर्णविराम, डी. संयोग चिन्ह. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, संयोग चिन्ह. 2 शब्द जोडताना आपण संयोग चिन्हाचा वापर करत असतो. प्रश्न क्रमांक 14 आहे. हापूस हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला? तर ऑप्शन आहे ए. कोकणी, बी. संस्कृत, सी. अरबी, डी. पोर्तुगीज. तर हापूस हा शब्द पोर्तुगीज भाषेतून मराठीमध्ये आला आहे. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, पोर्तुगीज. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 15. पुढीलपैकी अव्यय साधित विशेषणाचे योग्य उदाहरण ओळखा. ए. बोलकी बाहुली, बी. कापड दुकान, सी. पुढची गल्ली, डी. माझे पुस्तक. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, पुढची गल्ली. पुढची गल्ली हे अव्ययसाधित विशेषणाचं उदाहरण आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.